राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील बोरी साळवाडी या दोन गावांना वरदान ठरत असलेल्या कुकडी नदीचे मानवनिर्मित प्रदूषण झाले आहे. या नदीचे पाणी दूषित झाले असून दोन्ही गावे दुर्गंधीच्या विळख्यात सापडली आहेत. तर या दोन्ही गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील नागरिक ओला कचरा तर सुका कचरा नदीकाठी आणून टाकत असल्याने नदीला कचरा गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुकडी नदीमध्ये काही नागरिक कचरा, उष्ट्या पत्रावळी, हार, फुले, घरातील साफसफाई केलेला कचरा, घरातील देवतांचे तुटलेल्या अवस्थेतील फोटो व इतर कचरा या कुकडी नदीमध्ये टाकत असल्याने नदीतील पाणी दूषित झाले आहे. नदी पात्रात वनस्पतींच्या वेली मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. नदीमध्ये जेमतेम पाणी राहिल्याने कचरा तसाच साठून राहिला आहे. तोच रापलेल्या दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. याबाबत दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतीने योग्य ती दखल घेऊन कुकडी नदी स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासन व आरोग्य विभागानं योग्य त्या उपाययोजना राबविणं गरजेचं आहे. तर नदीच्या पात्रात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे फलक नदीकाठी लावणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज, जुन्नर. ठिकाणी कुकडी नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी उभा आहोत. नदी म्हटलं तर एक पवित्र म्हणून आपण नदीला मानलं जातं, परंतु आज नदीची अवस्था जर बघितली तर दुर्गंधयुक्त ओढा कसा असतो त्याप्रमाणे आज नदीची व्यवस्था झालेली आहे. कारण या ठिकाणी पुलावरून जाताना येताना किंवा एखाद्या ठिकाणी जेवण असेल तर त्याचं जे पात्रवळे असतात किंवा इतर जे कचरा असतो तो सगळा या नदीत आणून टाकला जातो. समाजाने याचं भान ठेवावं की आपण जी नदी पवित्र असती ती नदी पवित्र ठेवावी आणि जेव्हा जी घाण असती नदीत न टाकता बाजूला एखाद्या ठिकाणी टाकून ती नष्ट करावी. आणि खरं जर तसं पाहिलं तर दोन्ही गावच्या ज्या ग्रामपंचायती असतील त्यांनी याच्याकडे थोडं लक्ष द्यावं की बुवा जेणेकरून या ठिकाणी बोर्ड लावावेत आणि नदीमध्ये जो कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. आणि कचरा टाकत असताना आपण एक आपल्या ज्या ते दूषित करतो. आज जर पाहिलं तर नदीचं पाणी अगदी अतिशय दूषित झालेलं आहे कचऱ्यामुळं. कारण फुलं असतील, काही नैर्मल्य असेल, कुणी असेल तर समाजाने ते नैर्मल्य नदीत न टाकता बाजूला एखाद्या ठिकाणी टाकून ते नष्ट करावे किंवा आपल्या उकुरड्यावरती टाकावे. आज जर पाहिलं तर प्लास्टिकच्या पिशव्या, आतोनात अशा प्लास्टिकच्या पिशव्या त्या नदीमध्ये आहेत. त्याच्यामुळं ही जलपर्णी वाढली गेली. असं जर होत राहिलं ही नदी कालांतराने एक गटारगंगा म्हणून या ठिकाणी तयार होईल. तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की इथून पुढं कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा फुलं ही नदीत न टाकता आपण आपल्या उकिरड्यावरती टाकावी किंवा जेवल्यानंतर जी पात्रं असतात ही नदीत आणून टाकली जातात ती कृपा करून टाकू नका अशी सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती राहील. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी कुकडी माईच्या तीरावरती कडेला आपण उभे आहोत. या ठिकाणी भरपूर दुर्गंधी पसरलेली आहे. शक्यतो आपण एवढा विचार करावा की या नदीपात्रामध्ये कुणीही कचरा, पाण्याच्या बॉटल हे ज्या आपण टाकतो त्या टाकू नका. त्याने पूर्ण पाण्याची दुर्गंधी होते. आज प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत, काही पात्रावळी आहेत, या नदीपात्रात टाकलेत. सर्व ग्रामस्थांना विनंती की त्या आपण आपला कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या घराशेजारी कुठेतरी त्याचं विल्हेवाट लावावी किंवा जाळून त्या नष्ट कराव्यात. त्यामुळे या नदीपात्रात आणून टाकल्यामुळे भरपूर अशी दुर्गंधी या ठिकाणी पसरली. तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.